शेवटची गोष्ट. हे झालं सगळं निदान, चिकित्सा, औषध, व्यवहार, व्यवसाय, पैसा. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो आणि 5 मिनिटात थांबतो की निरंतर क्षोभ आपण त्याचा पहिला हेतू ठरवला. तो स्थानिक असतो किंवा कधी सार्वजनिक असतो, पण तो प्राधानिक हेतू नसतो, तो रिस्क फॅक्टर असतो. उदाहरणार्थ तंबाखू तोंडात ठेवणे वगैरे वगैरे. त्याची व्याप्ती होत नाही की सगळ्या तंबाखू खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होत नाही, आपण बघितलं. पुढे व्याधीचे 3 प्रकार आहेत. एक असतो दोषजन्य व्याधी. मी पाण्यात भिजलो, मला सर्दी झाली. मी उन्हात फिरलो, मला रक्तपित्त झालं. दृष्टापचारजहा कश्चित. पथ्य आणि होणारा व्याधी, होणारं लक्षण यांची सुसंगती असते. पूर्वापराधजहा. एखादा कर्मज असतो, व्याधी जर झाला आहे की वाटेल ते करा, हेतू सापडत नाही. तिसरा प्रकार असतो तत्संकरात भवती अन्यो. दोषसेवन पण असतं, पण होणारा व्याधी त्या दोषसेवनाच्या तुलनेत भयंकर प्रचंड असतो. त्याला म्हणायचं तत्संकरात भवती व्याधिरेवम त्रिधा. यथा निदानम दोषोत्थ. जसं निदान आहे तसा दोषजन्य व्याधी होतो. कर्मजो हेतुभिर्विना इडिओपॅथिक. कॉज इट नॉट नोन, कॉज इट नॉट येट अंडरस्टूड, इट इज बिलिव्ड दॅट. असं जे ते लोक लिहितात त्याला आम्ही म्हणतो कर्मजो हेतुभिर्विना. हेतू सापडत नाहीत पण व्याधी आहे, मग त्याचं कारण कर्म असं मानूया. तिसरा जो प्रकार आहे खाली लिहिलेला, महारंभो अल्पके हेतू. महाआरंभ प्रचंड मोठं व्याधीचं स्वरूप असतं आणि हेतू अल्पक हेतू. त्याला म्हणायचा दोषकर्मजहा. मग हे त्याचं इंग्लिश आपलं संस्कृतमध्ये आहे, आपण ते नंतर वाचा टीकेमधनं. त्याच्या पुढे सरकतो. दोषक्षोभपूर्वका दृष्टदस्य दोषजतो. माहीत असलेले निदान खाल्लं, व्याधी झाला. तद्विपरीतत्वात अदृष्टजस्य कर्मत्व. त्याच्या एक्झॅक्टली विरोध. हेतू सेवन नाही पण व्याधी आहे. पुढे वातनिदानही लघुवृक्षादिभी विना यो भवती स कर्मज. दोषांची कुठलीही निदानं सेवन केली नाही पण व्याधी आहे, त्याला कर्मजन्य म्हणावं. आणि सगळ्यात शेवटचा अत्यंत अल्प निदान सेवन असतानाही प्रचंड मोठा व्याधी होणे. माझ्या मते स्थानिक शोभ हा जरी हेतू मानला गेला असला तरी तो कॅन्सरकारक होण्यासाठी कर्म हा हेतू असणं आवश्यक असतं. कॅन्सर हा आयदर कर्मजन्य व्याधी आहे किंवा दोषकर्मजन्य व्याधी आहे. जर तुमचा कर्मक्षय झाला आणि दोषांच्या लक्षणावरती विजय मिळवता आला तर तो माणूस सर्वाई पण होतो. पण तुमचा कर्मक्षय नाही झाला तर तो तुम्हाला घेऊन जातो. हे माझं वैयक्तिक आकलन आहे. आत्तापर्यंत जे काय मागच्या आयुर्वेदातल्या 33 वर्षामध्ये जे काय पेशंट कॅन्सरचे बघितले असतील त्याचं माझं झालेलं हे आकलन आहे की कॅन्सर आयदर कर्मजन्य आहे किंवा दोषकर्मजन्य आहे. त्याला मग तुम्ही कर्म, दैव, प्राक्तन, प्रारब्ध, नियती, नशीब, भाग्य, कर्मविपाक, अपूर्व वाटेल ते नाव द्या, तो काही प्रश्न नाही आहे. भगवान श्रीकृष्ण 18व्या अध्यायात म्हणतो पंचेतानी महाबाहो कारणानी निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणाम. आपलं कर्म काय आहे? धातुसाम्य. धातुसाम्य का करायला लागतं? कारण धातुवैषम्य झालेलं असतं. धातुवैषम्य का होतं? म्हणजे धातुसाम्य, धातुवैषम्य ही जी काही चांगलं किंवा वाईट कर्म घडतं त्याचं कारण भगवंत म्हणतो हे 5 प्रकार असतात. कुठले कुठले? अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा. हे तुमच्या हातात आहे. अधिष्ठान, स्थान काय आहे, स्रोतस काय, अवयव काय आहे, देश काय आहे, देह देश भूमी देश काय, तुमच्या हातात आहे. तुम्ही चेंज करू शकता देश. तथा करता, संपूर्ण रोग्याचं स्वरूप काय, त्याची लाईफस्टाईल काय, त्याचा आहार विहार काय. कर्णंच पृथक विधम, त्याचा व्यवसाय काय, त्याची जीवनी कशी चालते, पूर्ववृत्त काय, कुलवृत्त काय. विविधाश्च पृथक चेष्टा, त्याने त्याच्यासाठी काय अपचार केले, प्रज्ञापराध म्हणा किंवा शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, वाचिक म्हणा, कुठलेही. आणि सगळ्यात शेवटी तो म्हणतो ह्या 4 कारणांच्या पलीकडं एक कारण असतं, दैवंचैवात्र पंचमम्. राम वनवासात का गेला? 4 मुलं असताना दशरथ मुलांविना का गेला? कृष्ण आई असतानासुद्धा गोकुळात का वाढला? त्याला स्वतःच्या मामाला का मारायला लागलं? स्वतःच्या डोळ्यात देखत कृष्णाचा संपूर्ण वंशक्षय का झाला? प्रिय पत्नी आपल्याला 2 वर्षांमध्ये जाणारे सोडून हे माहीत नसणं, हे प्राक्तन आपल्या नशिबी का यावं? जवळपास गेलेली बायको माझी पुन्हा माझ्या हातात का मिळावी? ह्याची काहीही उत्तरं नाही. त्याचं उत्तर एवढंच आहे की ह्या 4च्या पलीकडं एक गोष्ट काम करते, दैवंचैवात्र पंचमम्. 20% हे दैव आहे की तुमच्या 80% गोष्टींवरती पाणी फिरवू शकतं. मी उलटं म्हणतो, तुमचं दैव 20% मायनस आहे असं समजा. सगळेचे सगळे प्रतिकूल आहे. तुम्ही 120% प्रयत्न करा ना. कदाचित तुम्ही त्याला टॅकल करू शकाल, मॅनेज करू शकाल, प्रोलॉंग करू शकाल. तर हे कर्म आहे. कॅन्सर हा केवळ दोषजन्य व्याधी नव्हे. आता पुढे, उभ्या आयुष्यात कसलेही व्यसन नसणाऱ्या, दृष्टीकर ज्ञात हेतू सेवन न करता त्या अवयवाचा, त्या स्थानाचा, त्या टिश्यूचा कॅन्सर होणं हे केवळ कर्मजन्य असतं. त्याचं अन्य स्पष्टीकरण संभवत नाही असं माझं वैयक्तिक आकलन आहे. हे जितकं निदानासाठी गरजेचं आहे
तितकं ते चिकित्सा, उपशम, उपचाराच्या लाभाचं प्रमाण या बाबतीत सुद्धा जाणवतं. उपचारांना मिळणारा बॉडी रिस्पॉन्स हाही असाच कर्मावर अवलंबून असतो. तेच उपचार त्याच स्टेजच्या, त्याच ग्रेडच्या, त्याच वयाच्या, त्याच कॅन्सरच्या एका पेशंटला दिले, दुसऱ्या पेशंटला दिले, त्याला बरं वाटतं, हा मरतो. त्याची काही एक्सप्लेनेशन नसतात. जेव्हा यांना पद्मभूषण मिळालं, BK गोयलला धन्वंतरी पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांची मुलाखत घ्यायला दुर्दैवाने विजय तेंडुलकर होते, एक नंबरचा नास्तिक माणूस. मग त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, तुमच्या या दैदिप्यमान यशाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? BK गोयलला काय माहिती विजय तेंडुलकर मराठीतले पत्रकार कोण आहेत ते BK गोयल म्हणाले की माझ्या या सगळ्या यशाचं श्रेय मी परमेश्वराला देईन. भयंकर तिळपापड झालं तेंडुलकरांचं. हा माणूस एवढा मोठा आहे, त्याला पद्मभूषण दिलं आहे, हा मॉडर्नचा सर्जन आहे, कार्डिओलॉजिक सर्जन आहे, हा ते सगळं श्रेय भगवंताला कसं शक्य म्हणे असं. तर ते म्हणे की एकाच प्रकारचा पेशंट मी त्याच टेबलवर, त्याच प्रोसिजरनी, त्याच पद्धतीने, त्याच असिस्टंटच्या सहित, त्याच वातावरणात मी ऑपरेट करतो. आणि जो पेशंट मला असं वाटतं की ऑन द टेबल जाईल तो पुढची 10-12 वर्ष जगतो. आणि ज्या पेशंट मला डॅम शुअर असतं की हे बरं होणार आहे तो ऑन द टेबल जातो. याची उत्तर माझ्याकडे नाही आहेत म्हणे. आय ट्रीट, ही क्युअर्स. हे उत्तर दिल्यानंतर त्यावेळेचा तेंडुलकरांचा चेहरा पाहण्याजोगा होता. असो, आपल्या तेंडुलकर BK गोयल यांशी संबंध नाही. मला एवढं सांगायचं आहे की हा जो रिस्पॉन्स असतो, बॉडी रिस्पॉन्स, हा कर्मावर अवलंबून असतो. आणि ते कर्म फक्त पेशंटचं नसतं, वैद्याचं पण असतं. कॅन्सरच्या पेशंटचं योग्य आकलन होणं, संकल्पित द्रव्य चिकित्साची उपलब्धता होणं आणि त्याला येणारा पेशंटचा बॉडी रिस्पॉन्स हे केवळ दोषजन्य किंवा महाभौतिक स्तरावरचं नसतं, ते कर्मजन्य असतं, वैद्याच्या आणि पेशंटच्या दोघांच्या. पेशंटला योग्य डॉक्टर योग्य वेळेला मिळणं हे त्याचं कर्म आहे. त्या डॉक्टरला त्या पेशंटचं योग्य निदान होणं हेही डॉक्टरचं कर्म आहे. आणि या दोघांचा टोटल इफेक्ट म्हणून अपेक्षित रिझल्ट येणं हे दोघांच्या कर्माचं एकत्रित फलित आहे. म्हणून हे सगळं कर्मजन्य, कर्माधारित, कर्मावलंबी आहे. आणि हे मग आपल्याला ते कर्मजन्य असलं तरी जमावं यासाठी आपल्याकडं शुची नावाचं गुण पाहिजे. अनुरक्त शुचिर्दक्षो बुद्धिमान परिचारकः आणि दक्ष तीर्थार्थशास्त्रार्थो दृष्टकर्मा शुचिर्भिषक. तुम्ही आणि तुमची टीम ही शुची पाहिजे, शारीरिकदृष्ट्या नाही, मानसिकदृष्ट्या. सकाळी उठल्यानंतर माझ्याकडे बघताना मला लाज वाटणार नाही, मी माझ्या डोळ्याला डोळा भिडवू शकेल इतकं जर माझं मॉरल, माझी नीतिमत्ता चांगली असेल. मालमत्ता कमवायची की नीतिमत्ता, असं कोल्हटकर सरांनी आम्हाला शेवटी विचारलं. सर जायच्या आधीचा एक 3-4 महिन्यातला हा व्याख्यानाचा प्रसंग असतो. तेव्हा सर म्हणाले होते की मालमत्तेला महत्त्व देऊ नका, नीतिमत्तेला महत्त्व द्या. त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी 3 इडियट आला की कामयाबी झक मार के पीछे आएगी, काबिलियत पैदा कर. पण हे सांगणारे कोल्हटकर सर त्याच्या खूप आधी होऊन गेले, 92मध्ये. तर ती जी आहे ती शुचिता जर नसेल तर ती व्हिजन येत नाही, ते निदान होत नाही, ती उपलब्धता होत नाही. तुम्ही सगळं करूनही तो रिस्पॉन्स येत नाही. म्हणून शुचिता पाहिजे. आमच्या एका मित्राचं म्हणणं असं आहे की पीपल अँड पेट्स, आपण पेट्स थोड्या वेळ बाजूला ठेवून दे, पीपल कम इन टू अवर लाईव्स आयदर टू सर्व ऑर ट्रबल अस ऑर टू बी सर्वड ऑर ट्रबल्ड बाय अस. त्यांची सेवा किंवा त्यांना उपद्रव देण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं सेवा करून घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं त्रास करून घेण्यासाठी आपल्या आयुष्यात माणसं येतात आणि तेवढं त्यांचं काम झालं की ती निघून जातात. आयुष्य एक ST आहे, लोक चढत असतात, उतरत असतात. तुम्ही ड्रायव्हर म्हणून बसून राहा, ज्या क्षणी प्रवास संपेल ST सोडा आणि तुमच्या घरी निघून जा, असं ते आहे. हे शेवटचं, हे जे मी तुमच्यासमोर मांडलं त्यातलं सुरुवातीचं सगळं छान आहे, शुक्र वगैरे किंवा वचारिद्रादी किंवा रक्तपाचक रसपाचक सगळं बुद्धीला पटण्याजोगं. हे पटत नाही. कॅन्सरचं कर्मजन्य तो प्रत्येकाच्या बुद्धीला पटेल, रुचेल, समजेल असं नाही आहे. पण एक 33 वर्षानंतर मला असं म्हणावं असं वाटतं की वय आणि अनुभव याच्या अंती ते चिकित्सकाला समजायला लागतं. त्याच्या पुढचं वाक्य थोडंसं वाईट आहे की पण वय आणि अनुभव या अंती ते पेशंट म्हणून समजून घ्यायची वेळ कोणावरही येऊ नये. आपल्या पेशंटवरती येऊ नये आणि आपल्यावरती येऊ नये. एवढं जरी झालं तरी आपण जो काही अभ्यास करतो आहे त्यातनं आपण जे आपलं आचरण सुधारतो आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. अनायासेन मरणम विनादैन्येन जीवनम देहांते तव सायुज्यम देही मे परमेश्वर. ही अचिव्हमेंट होण्यासाठी पेशंट जो आहे आपल्याकडे येणारा तो पेशंट सुश्रुत म्हणतो पुत्रवद एनम उपाचरेत. पेशंट हा पुत्र नाही आहे. आजची परिस्थिती अशी की पेशंटला तुम्ही कस्टमर क्लायंट समजता कारण CPA लागू झाला आहे. पण पेशंट हा क्लायंट कस्टमर नाही आहे. पेशंट हा पेशंटसुद्धा नाही आहे. पेशंट हा तुमचा अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याशी प्रतारणा होणार नाही असं माझं आचरण, अशी माझी प्रॅक्टिस, अशी माझी औषध योजना, अशी माझी फी घेण्याची पद्धती रीती असायला पाहिजे. असं झालं तर दुःखकारक अशा
कर्मजन्य ह्याच्यातनं आपण कदाचित वाचू किंवा नाही वाचलं तर त्याचं स्वरूप थोडंसं कमी राहील. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम, असं जनपदोध्वंसाच्या टीकेमध्ये चक्रपाणी घेऊन जातो. तर आपली कर्म पेशंटच्या बाबतीतच्या व्यवहारातली ही शुची अशी असतील तर आपण हळूहळू त्या लेवलपर्यंत पोचत जातो आणि मग आपल्याला शेवटी हे मिळवता आलं पाहिजे. जसं अनिल पानसे 1 सेकंदात गेला, काही आजार नाही, कसल्याही प्रकारचा आजार नाही, कोलेस्टेरॉल नाही, BP नाही, शुगर नाही, कुणाशी वैर नाही, कशाची अपेक्षा नाही, नथिंग. प्रचंड लोकप्रियता, प्रचंड समाधान, कितीतरी शेकडो स्टुडंटचा बाप, कितीतरी पेशंटची माऊली, इतकं प्रचंड मोठं आयुष्य त्याच्याकडे होतं आणि काही नव्हतं, स्थूल नव्हता, टेन्शन नव्हतं, आत्यंतिक समाधानी असलेलं आयुष्य, ब्लेस सोल. 1 सेकंदात गेलं. बायको झाडाला पाणी घालते, बाहेर रविवारचा दिवस आहे, सकाळचे 11:15 11:30 झालेले आहेत, त्यांना काहीतरी वाचत बसलाय, बायकोला आवाज दिला आहे अगं म्हणून, बायको आत येईपर्यंत देहांते तव सायुज्य. तर हे जे सगळं आहे हे जमायला पाहिजे. त्यासाठी ही प्रार्थना की अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनम देहांते तव सायुज्यम देहि मे परमेश्वर. तर ह्या प्रार्थनेसोबत मी माझं हे वक्तव्य संपवतो आणि हे सगळं तुमच्यासमोर माझं हे बाळबोध, थोडंसं अज्ञानी, थोडंसं उद्धट, ॲरोगंट असं सगळं मतप्रदर्शन करण्याला तुम्ही मला संधी दिलीत आणि ते संयमाने श्रवण केलं, याबद्दल तुम्हा सर्वांचा आणि राहुल चव्हाण सरांचा मी हार्दिक आभारी आहे.